आणि एकीकडे जरांगे पाटील मराठ्यांसह मुंबईच्या दिशेने निघालेत, तर दुसरीकडे मुंबईमध्ये मुख्यमंत्री शिंदेंच्याही हालचाली वाढल्यात। जिल्हाधिकारी आणि विभागीय आयुक्तांची मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली आणि जात प्रमाणपत्राबाबत काही नवे आदेश दिलेत। आपण पाहूया। आता फक्त सरकारला एकच सांगणं आहे की मुख्यमंत्री शिंदे साहेबांना याच्यात मनातून लक्ष घालावं आणि फडणवीस साहेबांना सुद्धा मनातून लक्ष घालावं, कारण मुंबईच्या गल्ली गल्लीत मराठा आणि मराठाच दिसणार तुम्हाला सविस्तर। मनोज जरांगे पाटील मुंबईच्या दिशेने रवाना झाले। तर मुंबईत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी वर्षा निवासानी अधिकाऱ्यांची बैठक घेतली। मराठा आरक्षणासंदर्भात सर्व जिल्हाधिकारी विभागीय आयुक्तांसोबतच तसंच निवृत्त न्यायमूर्ती शिंदेंसोबत झालेल्या बैठकीत शिंदेंनी महत्त्वाच्या सूचना दिल्या। ज्या गावात कुणबी नोंदी सापडल्या नाहीत तिथे फेरतपासणी करा। कुणबी नोंदी सापडल्यात त्याचं जात प्रमाणपत्र युद्ध पातळीवर द्या। सापडलेल्या नोंदींची माहिती होण्यासाठी गावोगावी जनजागृती करा। राज्य मागासवर्गीय आयोगाद्वारे सुरू असलेल्या सर्वेक्षण त्वरित पूर्ण करा। वंशावळीसाठी तहसीलदारांच्या अध्यक्षतेखाली समिती करा। पूर्ण शक्ती एकवटून एक सामाजिक भावनेनं काम करा। ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण देणार असं मुख्यमंत्री म्हणतात। आता पुन्हा त्यांनी जरांगेंना सामंजस्याची भूमिका घेण्याची विनंती करत मुंबईकडे न येण्याचं आवाहन केलंय। फेब्रुवारीमध्ये अधिवेशन घेऊन आम्ही कायदा करणार आहोत। मराठा समाजाला आरक्षण टिकणारं देणार आहोत। ओबीसीला धक्का न लावता, इतर समाजाला धक्का न लावता आम्ही मराठाचं आरक्षण देतोय, हे शब्द आम्ही दिलेला आहे आणि क्युरेटिव्ह पिटिशनचं काम चालू आहे। त्यामुळे जरांगे पाटील यांना माझं आव्हान आहे, विनंती आहे की शेवटी सरकार सकारात्मक असताना आंदोलनच्या पावित्र्यात जाणं, मला वाटतं त्यांनी पण एक सामंजस्याची भूमिका घेतली पाहिजे। फेब्रुवारीत म्हणजे पुढच्या महिन्यात अधिवेशनात कायदा करून आरक्षण देणार असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिलाय। सध्या तिन्ही पातळीवर सरकारचं काम सुरू आहे। मागासवर्ग आयोगाचं पुनर्गठन करून तो अहवाल महिन्याभरात अपेक्षित आहे। मराठ्यांच्या कुणबी नोंदींसंदर्भातले निवृत्त न्यायमूर्ती शिंदेंचे 2 अहवाल आले। अंतिम अहवालही लवकरच येईल। सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह पिटिशन स्वीकारली असून त्यावर 24 जानेवारीला सुनावणी आहे। मराठ्यांच्या कुणबी नोंदी शोधण्यासाठी सरकारनं निवृत्त न्यायमूर्ती संदीप शिंदेंची समिती स्थापन केली। त्यानुसार 54 लाख नोंदी आतापर्यंत सापडल्यात। सरकारनं दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत नोंदींवरून 1,47,000 कुणबींचं जात प्रमाणपत्र वाटप करण्यात आलंय। एकट्या मराठवाड्यात 32,000 नोंदी आढळल्या असून 18,600 कुणबी जात प्रमाणपत्र वितरित करण्यात आले। मात्र जरांगे आता सरकारला अधिक वेळ देण्यास तयार नाही। कितीही नोटीस पाठवल्या आणि मुंबईकडे येण्यापासून रोखलं तरी ऐकणार नाही असा पवित्रा जरांगेंचा आहे। आता त्यांचे धंदे झाले, ते सरकारला तेवढाच धंदा राहिला, नोटिसा देणं आणि केशी करणं, त्याच्यातच ते धन्यता मानते स्वतःची। इकडं सगळं सरकार डॅमेज व्हायला लागलं ते त्यांच्या लक्षात नाही। पण ते काय असतं, ते भाप असते, एक भापीत वागतो माणूस। सत्ता असती आणि सत्तेची ती रग असते, त्याच्यात माणूस वागतो, परंतु त्याच्या ते लक्षात येऊन जात नाही। इकडे शरद पवारांनी सरकारच्या शिष्टमंडळातील नेत्यांना टोला लगावला। उपोषण सोडवण्यासाठी गेलेले मंत्री आता का तोंड दाखवत नाहीत असं पवार म्हणाले। त्यांचा उपवास शोधायला 2 मंत्री गेले होते आणि त्या 2 मंत्र्यांनी त्यांना काही आश्वासने दिली होती। ती आश्वासनं पाळलेली नसावीत असं दिसतंय। पण त्यांचं स्टेटमेंट असं आहे की माझा उपवास शोधायला जे आले आणि ज्यांनी माझ्याशी विचारविनिमय केला, आज ते का पुढे येत नाहीत। याचा अर्थ त्या चर्चेत काहीतरी त्यांनी कमिटमेंट केले असायचं मला माहिती नाही, किंवा त्याची पूर्तता नाही, त्यामुळे ते तोंड दाखवत नाहीत आणि त्याच्याबद्दलची नाराजी जरांगेंनी व्यक्त केली असे दिसते।
मुख्यमंत्री महोदय स्वतः बोलत आहेत, बच्चू कडू आहेत, मुख्यमंत्री साहेबांचे शिव सहाय्यक त्या ठिकाणी जात आहेत, बोलतात, दिसायचा प्रश्न नाही. आम्ही सगळे जणांचं लक्ष त्यांच्याकडे आहे. आम्ही सुद्धा अधूनमधून जरांगे पाटलाशी बोललो नाही अशातला विषय नाही आहे. पण सगळ्यांनीच एकत्रित बोलावं असं कुठे नाही आहे. स्वतः मुख्यमंत्री महोदय या सगळ्या प्रकरणात लक्ष घालतात. आपल्याला कल्पना आहे, वेळोवेळी ते सगळ्या संदर्भामध्ये बोलत आहेत, मीडियाशी बोलत आहेत, मीडियाला त्यांनी सांगतायत. सगळेच आमचे उपमुख्यमंत्री दोघंही आहेत. आम्हाला सगळ्यांना या विषयाची काळजी आहे. पण आम्हाला मी पुन्हा सांगेल की आम्हाला कायमस्वरूपी टिकणारं आरक्षण द्यायचं आहे. जरांगे पाटलांनी आतापर्यंत 3 वेळा सरकारला मुदत दिली आहे. 14 सप्टेंबरला 17 दिवसांनंतर स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी अंतरवाली सराटीत येऊन उपोषण सोडवलं आणि सरकारला महिनाभराचा वेळ दिला. 2 नोव्हेंबरला पुन्हा सरकारचं शिष्टमंडळ आलं. त्यावेळी 24 डिसेंबरपर्यंतची मुदत सरकारला दिली. तिसऱ्यांदा 20 जानेवारीपर्यंतची मुदत जरांगेंनी सरकारला दिली होती. सरकारनं ज्यांच्या नोंदी सापडल्या त्यांना जात प्रमाणपत्र देण्याची तयारी दर्शवली. युद्ध पातळीवर काम करण्याचे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले. पण सरसकट मराठा आरक्षण यावर जरांगे पाटील ठाम आहेत. संजय सरोदेसह दत्ता कनवटे, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.